मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आम्ही सगळे एकत्र होतो, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं, त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली। त्यावेळेस हायकोर्टामध्ये देखील टिकवलं, हे टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टामध्ये, याला जबाबदार कोण आहे? आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सहन करत नाही। महाराष्ट्राची ती संस्कृती नाही, महाराष्ट्राची ती परंपरा नाही। आता याच्यामधून एवढं सगळं केल्यानंतर दिल्यानंतर त्यांना अपेक्षितच नव्हतं विरोधी पक्षाला एवढ्या लवकर मराठा आरक्षण मिळेल। अरे आम्ही डे नाईट काम केलं, 400 लोक 4 लाख लोक काम करत होते दिवस रात्र, आणि दिवस रात्र त्यांना अपेक्षितच नव्हतं मराठा आरक्षण 10% मिळेल। त्यांना वाटलं हे सगळं जळपळ जाळत सगळं हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशीच भावना होती त्यांची, मिटवण्याची भावना नव्हती। आणि म्हणून हे दिलं। त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत ते पण आपण सुरू केलं। मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळत आहेत हे आपण सरकारने सुरू केलं। काय सरकारने केलं नाही ते सांगा, तुम्ही तर केलं नाही, आणि जे सरकार करतंय त्याच्यामध्ये आडवे येत आहे। बिलकुल मी एवढंच सांगतो, या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, तुम्हाला योग्य तुमची जागा दाखवेल। आणि मला एवढंच सांगायचं आहे, आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही। या कायद्यासमोर कोणी छोटा मोठा नाही, कायद्यासमोर सर्व समान आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे। सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून मी कधी काही इगो ठेवला नाही। कशाला जायचं, कशासाठी जायचं, हजारो आंदोलनं झाली या राज्यामध्ये, तेव्हा अशा प्रकारचं कधी कोणी वागलं नाही। आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे। या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामा नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। आणि कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहित नाही, परंतु सरकार, गृह विभाग या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना बिलकुल सरकार पाठीशी नाही, माफ करणार नाही।